अभिनय आणि शिक्षण दोन्ही आपापल्या जागी आपली गरिमा राखून आहेत आणि दोन्ही ठिकाणी आपलं एकचित्त होणं हे फार गरजेचं आहे. तर अशावेळी कधीतरी तुझ्यावर ताण आला असेल, हे की ते, तर त्या ताणावर तू कशी मात केलीस आणि त्याच्यातून मार्ग कसा काढलास ते जरा आम्हाला ऐकायला आवडेल. अशी एक घटना झाली आहे माझ्यासोबत. माझी गंधारची बालनाट्याची तालीम सुरू होती आणि मिस क्वीन ऑफ महाराष्ट्राचे ग्रूमिंग सेशन सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी माझी फायनलची एक्झाम होती जिओग्राफी सब्जेक्टची. तर एकाच दिवशी गंधारची तालीम आणि मिस क्वीन ऑफ महाराष्ट्राचं ग्रूमिंग सेशन होतं आणि मला ते दोन्ही करायला खूप असं जड जात होतं, कारण की माझे एक्झामचा अभ्यास ते दोन्ही. त्यामुळे मी आईला बोलली की मला काहीतरी एकामधून काढायचं आहे ना, कारण की मी दोन्ही एकत्र करूच नाही शकत. फायनल एक्झाम पण खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. त्यामुळे आई बोलली तू करशील, तू ट्राय तर कर. मग मी गंधारमध्ये गेली, पण ॲक्च्युली ते आम्ही नाव काढलेलंच होतं कारण की मी ऐकलंच नाही आईचं. गंधारमध्ये गेली, मला माझ्या एका मावशीने खूप एन्करेज केलं की नाही तू करशील, तू घे, जाऊन तर बघ, एक्झाममध्ये पण तुला चांगले मार्क्स भेटतील, तू अभ्यास तर केलेला आहे, तुझा अभ्यास झालेला आहे. मग मी माझ्या मावशीचं ऐकलं आणि गेली मी मिस क्वीन ऑफ महाराष्ट्राच्या सेशनला आणि बरोबर दुसऱ्या दिवशी त्याच एक्झाममध्ये मला आउट ऑफ मार्क्स भेटले. अरे वा. जिओग्राफीच्या एक्झाममध्ये. आणि इकडे क्वीन पण झालीस. हो. छान छान. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज आमच्या स्टुडिओत कुमारी मनोश्री सुदेश शिंदे हिला आम्ही पाचारण केलेलं आहे. कुमारी मनोश्री ही नुकताच नेत्रा देवस्थळी यांच्या ND इव्हेंट्समधील महाराष्ट्र क्वीनची अंतिम फेरीची विजेती आहे. कळवा येथे वास्तव्य करणारी मनोश्री इयत्ता 8वीत शिकत आहे. तिने महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात चारुशिला साबळे यांच्या बालपणीची भूमिका साकारलेली आहे. पिंगा कपरी पिंगा या कलर्स मराठीवरील मालिकेत तिने आणखी एक भूमिका साकारलेली आहे. त्याशिवाय हिमगौरी आणि 7 बुटके या व्यावसायिक नाटकाचे तिने 17 प्रयोग साकारलेले आहेत. अशा या मनुष्याचं मी आमच्या या नवे शहरच्या स्टुडिओत आणि या मुलाखतीच्या सदरात हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, मी मनोश्री शिंदे. सर्वप्रथम राजेंद्र घरत, नवशहरचे उपसंपादक आणि दैनिक नवशहर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यांनी मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. मनोश्री, पहिलाच प्रश्न की अभिनयाकडे ओढा कधीपासून? अभिनयाकडे ओढा मी 4.5 वर्षाची असल्यापासून मला निर्माण झाला आहे आणि तो माझ्या आईबाबांनी माझ्यातलं ओळखलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मला गंधार या बालनाट्य कार्यशाळेत टाकलं. चांगली गोष्ट आहे. आता तू सांगतेस की आईवडिलांनी तुझ्यातला अभिनयाचा ओढा, अभिनयाकडे कल ओळखलं, पण आईवडिलांकडे अभिनयाचं अंग होतं का? तुझ्या आईकडून किंवा वडिलांकडून कोणाला अभिनय करण्याची अशी संधी किंवा वारसा, परंपरा असं काही आहे? नाही, पण माझ्या आईवडिलांची अशी इच्छा होती की मी ते करावं. अरे वा, चांगली गोष्ट. मग आता हे सगळं आपोआप होत नाही. जर आपल्याला अभिनयाचं अंग आहे, आपल्या पालकांच्या लक्षात आलं, तर ते कुठल्या तरी गुरुकडे पाठवतात, कुणाचं तरी मार्गदर्शन असतं. तर तुझ्या बाबतीत काय घडलं? माझ्या आईवडिलांनी मला गंधार या बालनाट्य कार्यशाळेत ॲडमिशन घेतलं. तर गंधार सरांनी गंधार घडवले आणि गंधारनी मला घडवले. काय सरांचं नाव काय पूर्ण? प्राध्यापक मंदार टिल्लू सर. अरे वा. तिथे गेली किती वर्ष तू अभिनयाचे धडे गिरवतेस? 9 वर्ष झाले मी गंधारमध्ये जाते. अरे वा, खूपच छान. आता मी तुझ्या परिचयात असं सांगितलं की तू मालिका, चित्रपट आणि नाटक यासाठी काम केलेलं आहेस. आता हे सगळं कशा क्रमाने घडलं आणि तुला सर्वात पहिली संधी नाटकासाठी मिळाली, चित्रपटासाठी मिळाली की मालिकेसाठी मिळाली, आणि ती कुणाच्या मार्फत मिळाली? कुणाच्यामुळे हा सगळा सुयोग जुळून आला ते जरा आम्हाला तपशीलवारपणे सांग. सर्वात पहिले मला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची संधी मिळाली. त्यानंतर मग गंधारतर्फे मी कमर्शियल नाटक केलं आणि मग आत्ताच डिसेंबरमध्ये
मी पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत काम केलं आहे आणि त्यानंतर आता मी क्वीन ऑफ महाराष्ट्र हा किताब जिंकली आहे. काय चांगलं सांगतेस तू, पण याचा हा सगळा योग कसा काय जुळून आला? तुला महाराष्ट्र शाहीरमध्ये बोलवण्यासाठी अशी कुठली घटना घडली? कोण कारणीभूत ठरलं? कोणीतरी लागतं आपलं शुभेच्छुक शुभचिंतक, तर ते कसं काय झालं? माझे एक सर आहेत, शंकर सर आहेत माझे. त्यांनी म्हणजे त्यांनी आम्हाला ऑडिशनसाठी विचारलं. मग आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवला ऑडिशनचा आणि त्यानंतर मग त्या ऑडिशनचा व्हिडिओ बघून माझं सिलेक्शन झालं. आता जेव्हा तू महाराष्ट्र शाहीर मालिकेसाठी काम केलंस आणि वेगवेगळे कलावंत तिथे सेटवर असतील, तुला वयाने अनुभवाने खूपच श्रेष्ठ असणारी माणसं तिथे होती, तर त्यांचं तुझ्याशी वर्तन कसं असायचं? कसे ते तुला सेटवर सांभाळून घ्यायचे? महाराष्ट्र शाहीर हा माझा पहिलाच अनुभव होता चित्रपटाचा, त्यामुळे तिकडच्या लोकांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. केदार शिंदे सर होते, ते असे आम्हाला सांगायचे की आम्हाला भीती पण नाही वाटायची पहिल्यांदा करताना. आणि खूप मोठे मोठे कलाकार तिकडे मला भेटले आणि खूप मजा आली ते करताना. अंकुश चौधरीबद्दलचा अनुभव कसा होता? हो, अंकुश सर पण खूप छान होते. ॲक्च्युली ते त्या पिक्चरमध्ये माझे बाबा म्हणून होते. अच्छा. सो मग ते पण आमच्याशी खूप छान बोलायचे. एवढे मोठे कलाकार असूनही त्यांच्यामध्ये एवढूसा पण ॲटिट्यूड नव्हता. महिला कलावंतांनी तुला कसं वागवलं तिथे? महिला कलाकारांनी मला खूप सांभाळून घेतलं. केदार सरांची जी मुलगी होती ती माझी पहिली आई दाखवलेली आणि अश्विनी महांगडे जी होती, तिला मी माई म्हणायची चित्रपटात, ती माझी दुसरी आई दाखवलेली. तर अश्विनीताईने आमचे खूप लाड केले. ती आमचे मुके वगैरे घ्यायची सेटवर, खूप सांभाळून घ्यायची. आता हे सगळं करताना तुझी धावपळ तर होत असेल, कारण घरचा शाळेचा अभ्यास आणि अभिनय आणि पुन्हा मंदार टिल्लू सरांकडे जाऊन तिकडचे धडे गिरवायचे अभिनयाचे. तर अभ्यास आणि अभिनय ही दोन टोकं गाठताना तुझी दमछाक होत असेल, तर या सगळ्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन, ज्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो, कारण सगळीकडे वेळ दिला पाहिजे. अभ्यास तर केला पाहिजेच. आता 8वीत आहेस तू, 2 वर्षांनी तू 10वीत जाशील आणि अभिनय तू निवडलेला आहे स्वतःहून, तुला कोणी सक्ती केलेली नाही. तर या तुझ्या दोन्ही आवडीच्या क्षेत्रांमध्ये वेळेचं गणित तू कसं काय सांभाळतेस? शाळा माझी सकाळची असते त्यामुळे, आणि गंधार संडेचं असतं फक्त रविवार. हां, दर रविवारी गंधार असतं. आणि जर नाटकाची तालीम असली तर मग ते दररोज तालीम असते, पण ती संध्याकाळची असते. त्यामुळे सकाळची माझी शाळा, दुपारी शाळेतला अभ्यास आणि संध्याकाळी गंधार जर तालीम असली तर. नाहीतर मग संडेलाच असतं गंधार. आणि जेव्हा हे सुरू होतं क्वीन ऑफ महाराष्ट्राचे ग्रूमिंग सेशन्स वगैरे, तेव्हा मग संडेचं असायचे ते पण, मॅम संडेचेच ठेवायचे. सो गंधार आणि ते करायला थोडंसं कठीण गेलं, पण मग आम्ही थोडंसं त्याला सांभाळून घ्यावं लागलं. आधी गंधार मग ते ग्रूमिंग सेशन, किंवा आधी ग्रूमिंग सेशन मग गंधार. शाळेमध्ये 5वी ते 8वी हा जर प्रवास लक्षात घेतला तर कितव्या क्रमांकाने तू उत्तीर्ण झालेली आहेस? 85+. अरे वा, 85% प्लस. छान छान छान. हे अभ्यासातही तुझं चांगली गती आहे असं दिसतंय. आता हे सगळं होत असताना जेव्हा आपल्याला यश मिळतं, कामं मिळतात, चांगली कौतुक होतं, त्यावेळी आपले घरचे लोक असतील, नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, सहकारी असतील, या सगळ्यांची एक आपल्याकडे बघण्याची एक विशिष्ट नजर असते. तर हे सगळं घडताना तुला कसा अनुभव आला? त्यांनी तुझं कौतुक केलं की किंवा हे चित्रपट नाटक बिटक हे सगळं आळवावरचं पाणी आहे, हे फार याच्या आहारी जाऊ नको, तोंडाला रंग लावायचा म्हणजे सगळं आलं असं नाही, असं काही तुला कमेंट मिळाले, अशी काही शेरेबाजी केली किंवा तुला खूप चांगलं लोकांनी एनकरेज केलं, असं काय झालं? माझ्या नातेवाईकांनी आणि माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी नेहमी मला एन्करेजच केलं आहे. माझे बिल्डिंगमधले लोक, माझे फॅमिली मेंबर्स, त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आहे. इवन माझ्या आईच्या मैत्रिणींनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला आहे. छान छान छान. आता हे सगळं होताना आपल्या डोळ्यासमोर काहीतरी एक टार्गेट असतं, उद्दिष्ट असतं की मला अमुक अमुक ठिकाणी जायचं, मला हे बनायचं आहे. मग ते अभिनय क्षेत्रातलं असेल किंवा करिअरमधलं असेल, म्हणजे इतर डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, व्हॉट एव्हर इट इज. तर तू मनाशी असं काय निश्चित केलंस की
तुला कुठे पोचायचं आहे, तुझी एक टप्पा हे आपलं उद्दिष्ट काय मनाशी निश्चित केलेलं आहे? मी माझं मोठे होऊन करिअर काय असणार ते डिसाईड नाही केलं आहे, पण मला नुसतंच ॲक्टिंग किंवा हे नाही करायचं, साईड बाय साईड मला काहीतरी बनायचं सुद्धा आहे आणि मी ते दोन्ही एकत्र मॅनेज करणार आहे. चांगली गोष्ट आहे. तर दर्शको, ही आहे कुमारी मनुश्री सुदेश शिंदे, महाराष्ट्र क्वीन. आज आम्ही इथे तिची अभिनयविषयक जी काही छोटी कारकीर्द असेल पण आश्वासक आणि लोकांना आनंद देणारी अशी कारकीर्द असेल त्याच्याबद्दल आम्ही तिला काही प्रश्न विचारले आणि त्या सर्व प्रश्नांना तिने अगदी व्यवस्थित उत्तरं दिली. त्याबद्दल तिला मी धन्यवाद देतो आणि तिच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शको, कुमारी मनुश्री शिंदे हिची ही मुलाखत आपणास कशी वाटली ती या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम फॉलो करा. धन्यवाद.